आलेलो आहे मुचंडीला. मुचंडीच्या पाठीमागे लागलो धरू उठवायला. सुट्टी नाही, आपलं कोयल भरून आलोय. कोयल पुण्याची नाच करते का दातात बरंच अडकावलं. मस्तपैकी गावाकडे आलो बघा. मुचंडीला थांबलो आपण, डायरेक्ट जाणार होतो. आपण महेश दादाला फोन केला. जत तालुक्यातला आपला हक्काचं नेतृत्व म्हणजे आपल्या महेश दादा. एक कॉल मॅटर सॉल्व. तर भावांनो, मॅटर काय केलं नव्हता बरं का. फक्त मॅटर एक होतं का आपल्याला जायचं खूप दिवसापूर्वी आपल्या कुलदैवताला म्हणजे मुचंडीला धरलिंगाला. तर महेश दादाला म्हटलं कॉल केला आणि म्हटलं जायचं आपल्याला. तर महेश दादा आपल्याला घेऊन गेले. आपल्याला आपला हेल्पर दोघांचा मी कुलदैवत एकच. आम्ही जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर पुढे जाऊन आमचे एसके जिवलग मित्र भेटले आणि त्यांच्यासोबत खूप मज्जा केली आणि बोंबल्यात पण हिंडलो. आणि एसके भाऊ म्हटलं आक्या भाऊ तुझ्या संग रील काढायची आहे. म्हटलं काढ. जिवलग जीवाचा दोस्त माझा एसके आहे गे बाई. आणि तत्न निघून मस्तपैकी आलो बघा आपल्या धरणावर म्हणजे वीर धरणावर. पुण्याच्या शिरवळच्या पाठीमागं लोणंद वगैरे पास करून गेल्यावर पुढे मस्तपैकी धरण आहे. नजारा एक नंबर आहे बघा. एकदा इथं नक्की भेट द्या. आणि सकाळ सकाळी मस्तपैकी आपल्या अड्ड्यावर पोहोचलो. मन अड्ड्यावर म्हणजे कशाला हो, आपली कोयल खाली करायला. कोयल म्हणतो आम्ही, कोयल म्हणत नाही. कोयल खाली करायला. कोयला बोले कू. आणि त्यानंतर कॉईल खाली करून मस्तपैकी पार्किंगला चालू जातात. आपल्याला खेडशिवापरचा टोल नाक्यावर आपल्या टॉपचा इशाय बंडा असा भेटलेला आहे बरं का. आणि ही बघा आपला बंडा कसा आहे बंडा. आणि ही आपला गुंडा, बंडाचा गुंडा. आणि ही आपला जोडीदार बरं का. बंडा सोबत होता का नाव आठवण झाले बाबा स्वारी. आणि बंडा वगैरे सगळेजण मस्तपैकी भेटून आम्ही बंडा संग एक नंबर एन्जॉयमेंट केला. मग बंडाला म्हणलं बंडा दे तुझी गाडी चालवायला गुंडाला आणि आपल्या बस टेलरला चालवायला कसं वाटतंय बघ एकदा. कसा आहे टेलर. बंडाची बॉडी गाडी कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. कोल्हापूर ते काश्मीर डेली सर्व्हिस. आणि बंडा आपल्याला जाता जाता दोन शब्द मनातलं बोलून गेला. काय म्हटला बघा बरं. ब्रो ओके ब्रो.